नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. मिलिंद नार्वेकरांना मुख्यमंत्र्यांकडून दक्षिण मुंबईच्या उमेदवारीची ऑफर. मातोश्री बाहेर पत्रकारांनी विचारल्यास उत्तर देण्यास नकार. जय भवानीवरून निवडणूक आयोगाने पाठवलेली नोटीस उद्धव ठाकरेंनी हुडकावली. देवेंद्र फडणवीस यांना आधी देशाचा गृहमंत्री मग पंतप्रधान बनायचं होतं. संजय राऊतांचा मोठा दावा. महाराष्ट्रात नालायकांचा सर्वे केला तर उद्धव ठाकरे पहिल्या स्थानी असतील. चंद्रशेखर बावनकुळे यांची घणाघाती टीका. भाजपच्या जळगावच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी घेतले शरद पवारांचे आशीर्वाद. भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा बुलढाणा दौऱ्यावर. आता पाहूया ठळक बातम्या विस्ताराने. सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठी भैरवनाथ यात्रा म्हणून समजल्या जाणाऱ्या सोनांबे येथील श्री भैरवनाथ महाराज यात्रा उत्सवात उत्साहात सुरुवात झाली. 3 दिवस चालणाऱ्या या यात्रा उत्सवात काल दीपमाळ पेटवून दीपोत्सव साजरा करण्यात आला. आज सकाळी अनवाणी पायाने नाशिक येथून गंगा गोदावरीचे पवित्र जल आणलेल्या कावडीची मिरवणूक काढण्यात आली. या जलाने श्रींच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. ठिकठिकाणी कावडधारकांचे पाद्यपूजन करून तिलक लावून औक्षण केले. या उत्सवासाठी गावातील माहेरवाशिणी तसेच व्यवसायानिमित्त परगावी स्थायिक झालेले गावकरी हजर झाले आहेत. कावड मिरवणुकीत यावर्षी जनता विद्यालयाचे लेझिम पथक, विद्यालयाचे मुख्याध्यापक भागवत आरोटे, क्रीडा शिक्षक दीपक पगारे, दीपक भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच सहभागी झाले होते. सोनांबे परिसरातील माजी सैनिकांनी कावडधारकांना पिण्यासाठी थंड ताक वाटप केले. तसेच यात्रेकरूंसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून येथील आई भवानी महिला पतसंस्थेने पाणपोईची व्यवस्था केली. आज सायंकाळी रथाची व देवकाठ्यांची मिरवणूक होऊन बोकडबळी दिले जातील. वडागळी येथील यात्रेनंतर मोठ्या प्रमाणात बोकडबळी दिली जाणारी यात्रा म्हणून ही यात्रा ओळखली जाते. उद्या कुस्त्यांचे फड रंगतील. इनामी कुस्तीसाठी नामवंत मल्ल येथे हजेरी लावतात. त्यानंतर गेल्या कित्येक वर्षापासून भाविकांचे आकर्षण ठरलेल्या 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होईल. 12 गाड्या पाहण्यासाठी दूरदूरवरून भाविक येथे गर्दी करतात. त्यानंतर यात्रेची सांगता होईल. यात्रेत दरवर्षी होणारी गर्दी लक्षात घेता पिण्याचे पाणी, रस्त्याची स्वच्छता याची ग्रामपंचायतीने काळजी घेतली असल्याचे सरपंच जनार्दन पवार यांनी सांगितले. यात्रा यशस्वी करण्यासाठी भैरवनाथ ट्रस्ट, श्रींचे भगवत बबन पवार, दशरथ पवार, पुजारी आंबेकर, पोलीस पाटील चंद्रभान पवार, तंटामुक्ती अध्यक्ष दामू अण्णा बोडके, दीपक जगताप आदी प्रयत्नशील आहेत. यात्रेत मोठ्या प्रमाणात व्यावसायिक सहभागी झाले असून मोठी आर्थिक उलाढाल या 3 दिवसात होण्याची शक्यता आहे. हे आवडलं का? कुठं बोलवलंय? गोपाल संजू
घेऊ थोड. अरे राम 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 राम. गावडीवाल्याला पण मग नाही जय देव भैरवा शिवा अवतारा आरती व वाळू माझ्या काळ भैरवा. जय देव भैरवा शिवा अवतारा आरती व वाळू माझ्या काळ. दहिवड येथे ज्येष्ठ नागरिकांचा प्रामाणिकपणा, रस्त्यात सापडलेली पर्स व मोबाईल केला परत. सध्या धावपळीच्या युगात प्रवास करीत असताना नजरचुकीने आपली एखादी वस्तू किंवा मोबाईल किंवा पर्स प्रवासादरम्यान हरवले तर ते मिळवणे अशक्यच असते किंवा ती वस्तू गेलीच असेच समजावे लागते. कुणी इनामदार परत करेल त्यासाठी प्रामाणिकपणा लागतो. हाच प्रामाणिकपणा दहिवड येथील एका ज्येष्ठ नागरिकांनी दाखवल्याने ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.
बसवंत पिंपळगाव येथील निकिता अमोल भारती हे दैवड येथे लग्नाला आले असता दुर्गामाता परिसरात त्यांची पर्स गहाळ झाली. थोड्या वेळाने आपल्या घराकडे जात असलेले रंगनाथ रबा मोरे हे जात असताना त्यांना ही पर्स सापडली. तात्काळ त्यांनी मोबाईल व आधार कार्ड यांच्या संपर्कावरून त्यांचे नातेवाईक सुदाम भारती यांना फोन करून सदरील वस्तू पर्स, मोबाईल, पैसे, आधार कार्ड अशा वस्तू मूळ मालकास योगेश भारती यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी रंगनाथ मोरे यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे त्यांना शाल व नारळ देऊन सत्कार व अभिनंदन करण्यात आला. यावेळी मंगेश ब्राह्मणकर, राजू मोरे, संजय पवार, सोनू वाघ, भगवान सोनवणे, सुनील सोनवणे, जी भाऊ पिंपळसे, महेंद्र सोनवणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यस मराठीसाठी दादाजी हिरे, दहिवड. श्री क्षेत्र वलखेड तालुका दिंडोरी येथे भारतीय आत्मोन्नती आणि विश्वशांती सद्गुरू सेवा मंडळ व समस्त ग्रामस्थ यांच्या विद्यमानाने येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहातील 6व्या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्त पारायण माधव महाराज काजळे नांदूर वैद्य यांनी आपल्या पवित्र वाणीतून चांगलीच सादर केली. तुम खिलाते नहीं हो, कोण म्हणतं देव गात नाही, कोण कहते भगवान आते नहीं है. कुणासारखं बोलतोय आपण, कुणासारखं? द्रौपदी की तरह तुम सोते नहीं है. कुणासारखं झोपतोय आपण? माँ यशोदा की तरह तुम सुलाते नहीं हो. कोण म्हणतं देव खात नाही, कोण म्हणतं देव येत नाही, कोण म्हणतं अहो देव खातो, याला खाऊ, याला प्रमाणे महाराजांचं नैवेद्य हातीचा नोहे हा सामान्य महिमा संतांचा. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी देवाच्या मला वाटतं संत श्रेष्ठ नामदेव महाराजांच्या हातून भगवान परमात्मा विटेवरतून उभे खाली उतरून नैवेद्य खात होते. देव खातो त्याला खाऊ घालणारा असला पाहिजे. पण आपलं काम तसं नाही, आपल्याला अख्ख्या गावात नैवेद्य वाटायचे ना द्या देव पुढे. ऐका, मला भाव काय सांगायचं आहे, देव अखंड देव हा संतांना आवडतो. आपल्याला कामा तुकोबरा बोलतात माझा अंगीकार माझ्या सद्गुरूंनी स्वतः केला. माझे सद्गुरू मला स्वतः येऊन भेटले. का भेटले तर याचं कारण सांगत असताना तुकोबरा बोलतात माझं पुण्य फळाला आलं नाही का. पुण्य फळले बहुता दिवसा तुकोबरांकडे लक्ष द्यायचं नाही, तुकोबरांना विचारायचंच नाही. तुकोबरा मला विचारत नाही ना, मी पुन्हा सुद्धा त्यांना विचारणार नाही. असं ठरलं. मजल दर मजल करत 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 तुकोबरा पांडुरंग परमात्म्यापर्यंत आले. देवापर्यंत आल्यानंतर देवाने काही तुकोबरांकडे पाहिलं नाही. आणि झालं काय, देवाने बाजूला पाठ वगैरे बाजूला तोंड केलं आणि दुसरीकडे परमात्मा बघू लागले. जगद्गुरु तुकोबरांनी नेहमीप्रमाणे देवाचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर तुकोबरा तिथंच उभे राहिले आणि देवाकडे बघत उभे राहिले. देवाने कान्या नजरेने पाहिलं, तुकोबरा उभे राहिले आज आणि मात्र आपल्याकडे बघतायत म्हणजे यांना मला काहीतरी विचारायचंय बरं का. पण देवाने लक्ष देव महाराज असतो सोपं नाही ना, देवाने काही लक्ष दिलं नाही. मग तुकाराम महाराजांनी काय केलं, त्या पांडुरंगाला आवाज दिला. म्हणे हे पांडुरंगा असा आवाज दिला. आवाज दिल्यानंतर देवाने आश्चर्याने तुकोबरांकडे पाहिलं आणि तुकोबरांना सहज विचारलं, म्हणजे मला आवाज दिला तुकोबरा तुम्ही? तुकोबरा बोलले हो हो देवा, तुम्हालाच आवाज दिला. देवाला आश्चर्य वाटलं. कधी न विचारणार की नाही, आज मला विचारतंय म्हटल्यावर आश्चर्य वाटेल की नाही. समजा गावात असा एखादा माणूस राहतो की आपण जवळजवळ आयुष्यभर त्याच्याशी कधी बोलत नाही, त्याच्याशी बोलण्याचा काही संबंध सुद्धा येत नाही. अचानक तो माणूस आपल्याला जे हारी घालायला आला कसं वाटतं? अचानक आला म्हणजे बरं वाटतं की आपल्याला आश्चर्य वाटतं. या अचानक कशी काय आलं?
देवाला आश्चर्य वाटलं, मला आवाज दिला. देवाला आश्चर्य वाटलं. देवाने विचारलं, तुकोबराय मला आवाज दिला, बोला बोला, काय विचारायचंय तुम्हाला, काय म्हणणं काय तुमचं? तुकोबराय देवाला बोलले, देवा मला तुला काही प्रश्न विचारायचे, त्या प्रश्नांची उत्तर मला तुझ्याकडनं अपेक्षित आहे. देवाने जरा विचार केला, पण असं वाटलं जाऊ द्या, बोलतायत ना तुकोबराय आपल्याशी, प्रश्नांची उत्तर द्यायचं की ते नंतर बघूया. देव बोलले, ठीक आहे तुकोबराय, विचारा तुम्हाला काय विचारायचंय. देवा तुकोबरायांनी काय केलं, पहिला प्रश्न देवासमोर मांडला. अभंगाचा अर्थ सांगतो, म्हणजे दोघांचा संवाद कसा झालाय हे आपल्या लक्षात येईल बरं का. संवादात्मक अभंग आहे. तुकोबरायांनी देवासमोर पहिला प्रश्न मांडला आणि देवाला बोलले, तुकोबराय देवा मला एक सांगा ना, की या विश्वाच्या पाठीवर असं कोणतं पुण्य आहे की त्या पुण्याने मला या संतांची भेट माझ्या जीवनामध्ये होईल किंवा यांची सेवा माझ्याकडनं घडेल, एवढं पुण्य मला तुम्ही सांगा. तुकोबराय बोलले काय, पुण्य सांगा म्हणाले, पुण्य द्या असं म्हणाले नाही. कारण पुण्य द्या म्हणाले असते तर मागणी ठरली असती. तुकोबरायांनी मागितलं नाही, विचारलं. म्हणजे महाराज सांगा ना देवा, कोणत्या पुण्याने मला या संतांचा सेवक होता येईल, तेवढं पुण्य मला तुम्ही सांगा. पण हा देवा एक करा बरं का, द्वंद्वातीत महात्म्याची भेट होऊ द्या, त्यांच्या भेटीचं वर्म सांगा आणि अंतरेच्या खुणा प्रगट करून सांगा. इथे तुकोबरायांचं बोलणं थांबतंय आणि पांडुरंग परमात्म्याने प्रतिप्रश्न केला बरं का. परमात्मा बोलले, तुकोबराय हे सर्व मला मान्य आहे, पण तुम्हाला माहितीये का संतांची भेट होणं किती अवघड आहे. तुकोबराय बोलले, देवा मला चांगली कल्पना आहे की संतांची भेट होणं किती अवघड आहे, खूप अवघड आहे, भरपूर अवघड आहे देवा. पण ऐका ना देवा, तुम्ही जर करुणा केली ना तर नक्कीच मला त्या संतांची भेट झाल्याशिवाय राहणार नाही. इथे तुकोबरायांचं बोलणं पूर्णतः थांबते आणि आता पांडुरंग परमात्मा प्रतिप्रश्न करायला सुरुवात करतात. संवादात्मक वृत्तीचा विचार सुरू झाला. पांडुरंग परमात्मा बोलले, तुकोबराय ठीक आहे, तुम्ही मला बोललात कोणत्या पुण्याने संतांचा सेवक होता येईल म्हणाले, ते पुण्य सांगा म्हणाले, ठीक आहे, ते पुण्य मी तुम्हाला सांगितलं. त्यांच्या भेटीचं वर्म सांगा म्हणाले, त्यांच्या भेटीचं वर्मही सांगितलं. अंतरेच्या खुणा प्रगट करून सांगा म्हणाले, मी खुणाही प्रगट करून सांगितल्या. तुम्ही करुणा करा म्हणाले, मी करुणाही केली. हे सगळं तुमच्या जीवनामध्ये मी तुम्हाला प्राप्त करून दिलं. पण का हो तुकोबराय, याचा फायदा तुमच्या जीवनामध्ये काय होणार आहे, याचा बेनिफिट तुमच्या जीवनामध्ये काय होणार आहे. इथे देवाचं बोलणं थांबतं आणि आता शेवटी पुन्हा तुकोबराय बोलायला सुरुवात करतात. तुकोबराय बोलतात, देवा मग आता काय विचारता, एकदा का हे सगळं माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झालं की मी त्या चिरंतर सुखाच्या शय्येवरती, त्या निरावय सोलीव सुखाच्या शय्येवरती मी कायमचा पहुडे निवांत राहील. मला वाटतं अभंगाचा निवांत अर्थ विठ्ठला विठ्ठला. या अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकोबराय भगवान पंढरी श्री पांडुरंग परमात्म्याशी संवाद करतात आणि संवाद करता जगद्गुरु श्री तुकोबराय या अभंगाच्या द्वारा आम्हाला एका गोड प्रश्नाचं सखोल उत्तर आपल्याला देतात. संत मानवी जीवनामध्ये किती महत्त्वाचे आहेत ना, या एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला आजच्या या कीर्तन सेवेच्या माध्यमातून व्हायचंय. एका प्रश्नाचं उत्तर 1 तास राहिलाय, एका तासामध्ये एका प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करूया. काळजी करायची नाही, एवढं सांभाळा फक्त, बाकी काय नाही. विठ्ठला हे अत्यंत महत्त्वाचे आहेत बरं का. असं बोललं जातं की माणसाला परमार्थाची गती संत नावाच्या स्टेशन वरती आल्याशिवाय पकडताच येत नाही बरं. म्हणजे असा एक प्लॅटफॉर्म आहे की तिथं गेल्याशिवाय माणसाची परमार्थिक गाडी वेग पकडू शकत नाही, गती पकडू शकत नाही, स्पीड पकडू शकत नाही. त्यांना म्हटलं जातं संत. अगदी बघा ना, शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांचे शब्द आहेत बरं का, अत्यंत सोपे परंतु सुंदर आहेत बरं. नाथ महाराज तर बोलतात, संतांशिवाय तुम्हा आम्हाला परमात्म्याची प्राप्तीच होऊ शकत नाही, अशी वेदांना सुद्धा ग्वाही देऊन सांगितलेले. महाराजांचं प्रमाणे ऐका सांगतो, संताविना प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही. ऐसे वेद
साधने. येस मराठीसाठी नारायण राजगुरू, वलखेड. नवापूर डेपोचा अजब कारभार. सप्तशृंगी गडावर जाणारी गाड आशेवाडे रामशेज किल्ला उमराळेपर्यंत गाडी नेल्यानंतर जागृत प्रवासी केशव भाटी यांनी वारंवार बस चालक यांना सांगून सुद्धा बस चालकांनी मान्य केलं नाही. शेवटी प्रवासी केशव भाटी यांनी बस चालक यांना सांगितले की आपली बस पेठला जात आहे, गडावर जाणारा नाही. तरी त्यांची मनस्थिती ऐकून घ्यायला तयार नव्हती. शेवटी दिंडोरी तालुक्यातील प्रवाशांनी सांगितल्यावर ती गाडी उमराळे जांबुटके मडकीजाम मार्गे ती बस दिंडोरीत आणली. परंतु त्या बसमध्ये तळेगाव, डकांबे, पिंपळणारे या ठिकाणचे प्रवासी होते. या प्रवाशांचे आतोनात हाल झाले. STमध्ये बसणाऱ्या प्रवाशांना आपण पुण्याहून पुणतांबा प्रवास करतो की काय अशी म्हणण्याची वेळ आली आहे. तरी अशा बस चालकावरती राज्य परिवहन मंडळाचे नाशिक जिल्ह्याचे जिल्हा वाहतूक नियंत्रक सिया साहेब काय कारवाई करणार यांकडे प्रामुख्याने लक्ष लागेल. यांच्याकडे प्रवाशांचे लक्ष लागलेले आहे. तसेच बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आपण पुण्याहून पुणतांबा प्रवास करत आहोत असे वाटायला लागले. या बसच्या प्रवासामध्ये तळेगाव, पिंपळणारे, डकांबे, अक्राळे फाटा येथील प्रवाशांचा आतोनात हाल झाले. सर्वच प्रवासी यांना दिंडोरी येथील रस्त्यावर सोडून देण्यात आले व वणी येथील प्रवासी शंकेश्वर मंदिराजवळ 500 मीटरच्या अंतरावर त्यांना उतरून दिले व बस स्टँडमध्ये न जाता ती बस परस्पर नांदुरीकडे रवाना झाली. तरी अशा मुदत चालकांवरती राज्य परिवहन मंडळ काय कारवाई करणार यांकडे लक्ष लागून राहिलं आहे. सदर प्रवाशांनी माहिती ही कळवण बस स्थानकचे आगार प्रमुख बेलदार साहेब यांना सांगून कारवाई करण्याची मागणी केली. नाही त्याला नागवा का बरं माहिती का, पहिली समज मी त्याला पुढे दिली, पेट्रोलला दिली. मी एक तर लवकर रेल्वेत बसलो ना, मला झोप येत होती. त्याला म्हणलं अरे पेट रोड भक्ती रोडला पुढे चालली, इकडे भक्तीरामकडे. तो काय म्हणे नाशिक रस्त्याचं काम चालू. मी याला फोन केला, मला म्हणलं काय रे बांधकाम चालू आहे का रस्त्याचं. म्हणे यार असं तर नाही म्हणत. मग मी काय केलं, तो म्हणे तुम्ही घबरा म्हणे, काय म्हणतो जाऊ दे शांत बसलो, कदाचित चालू असं. मग परत मी 15 मिनिटांनी पाहत होतो गाडी पेट रस्त्यावर जोरात चालली. कामाला मी आली आपली म्हणजे आपण कधीच पाहिलं होतं. थोड्या वेळाने काय आलं, रामशेज किल्ला आला. मग मी तुला परत फोन केला, अरे आराम शिस्तीला बायकोला म्हणलं आराम शिस्तीला पाय आपल्याला. मग ती डायरेक्ट याला उमराळेपर्यंत गेले होते ते. उमराळ्याच्या पुढं फोटो हे बघ नाही का, तर ते रस्ता चुकवून तिकडे गेले होते ते. नवापूर डेपो नाशिकवरनं बसल्या सप्तशृंगी गाडी होती ज्यादा, काय सांगाल गाडीचं काय झालं? नाशिकहून गाडी निघाल्यावर सप्तशृंगगडावर आम्ही जाण्यासाठी निघालो, पण त्यांना नाशिकहून निघताना वणीकडे जाण्याचा रस्ता माहीत नव्हता. पेठ फाटा आल्यावर आम्ही त्यांना विचारले रस्ता, गाडी कुठं चालली. ते म्हणे वणीकडे चालली, पण गाडी ही उमराळे रस्त्याकडे निघून गेली. उमराळे पास केल्यावर आम्ही त्यांना पुन्हा विचारलं की तुम्ही गाडीचा रस्ता चुकलेले. त्यावेळेस त्यांनी मान्य केलं आणि गाडी दिंडोरीकडे टाकली व मग शेवटी गडाच्या दिशेने निघाली. बर येताना मध्ये येताना तळेगाव ढटंब या गावांचे सुद्धा प्रवासी होते, तर त्यांना अक्षरशः उलटा फेरा झाला. म्हणजे उमराळे मार्गे दिंडोरी यावं लागलं, तर त्यांना कुठे सोडलं, त्यांना दिंडोरीला सोडण्यात आलं. बस स्टँडच्या बाहेर हा म्हणजे प्रवाशांना पूर्ण मनस्ताप झाला. बस स्टँडच्या बाहेर गेली, बस स्टँडच्या लांब सोडलं, पुलावर सोडलं, अशी गोष्ट झाली. आता त्यांनी वणीला सुद्धा संकेश्वरच्या अलीकडे सोडून दिलं. वणीच्या बस स्थानकात गाडी न टाकता. तुमची काय मागणी मग? काय नाही, ह्या चालकावर कारवाई करण्यात यावी किंवा याला समज देण्यात यावी. जर रस्ता माहीत नाही तर निदान माहीत असलेल्या चालकालाच नेमणूक करण्यात यावी असं. कारण की याच्यात लहान लहान मुलं होते, महिला होत्या. आज 3 तास पूर्णपणे फिरवलं, विना पाणी नाही काही नाही, फार हाल होता प्रवाशांचे. आता तुमच्याकडे तक्रार केली? हां, साहेबाला बसला आधार व्यवस्थापक ती म्हणतात का गाडी आल्यावर पाहतो गाडी, ती गाडी त्यांच्याकडे आली. कार्यवाही करणार? हो.
गाडी नंबर हं. डिपोचा नंबर दिलेला आहे. कोणी स्टँडला का नाही गेला म्हणा. हां हां तो गाडी नंबर येस मराठीसाठी शामराव सोनवणे वणी. शिखर शिंगणापूर येथे दिनांक 20 रोजी कोथळे गावामध्ये मानाच्या 3 कावडीचे भेट पार पडली. यामध्ये प्रथम मानाची सासवडची संत भूतोजी बुवा तेली महाराज यांच्या कावडीबरोबर पहिली भेट ही खानोटा कावडीबरोबर झाल्यानंतर दुसरी मानाची भेट मसोबावाडी येथे चांदगुडे परिवार यांच्या कावडीबरोबर झाली. त्यानंतर तिसरी मानाची भेट मसोबावाडी यांच्या कावडीबरोबर संपन्न झाली. त्यानंतर सर्व कावडी ह्या मुंगी घाटाकडे प्रस्थान होऊन तो अवघड असणारा घाट हा सर्व कावडींनी सर केल्यानंतर शेवटी मानाची प्रथम कावड संत भूतोजी तेली महाराज यांच्या कावडीने शेवट मानवी साखळीद्वारे अवघड असणारा मुंगी घाट सर केल्यानंतर त्या मानाच्या कावडीचे स्वागत शिखर शिंगणापूरचे सरपंच तसेच प्रांतसाहेब तहसीलदार साहेब तसेच पोलीस प्रशासनाने केले. तसेच काही किरकोळ असे अपघात या दरम्यान घडले आहे, परंतु जखमी शिवभक्त सुखरूप आहे.
मसोबाची वाडी आली बघा, मसोबाची वाडी चला. चला आली बघा, शाळेच्या गजरात स्वागत करूया आपण त्यांचं. चला शिंदेवाडी, शिंदेवाडी चला, शिंदेवाडी चला. आपला समन्वय ठेवा. आपली तयार आहे का शिंदेवाडी? खानवटे चला चला घ्या. पाठीमाग मानाच्या कावडी आलेल्या लक्षात घ्या. टप्प्यावर थांबलेले आहेत आपल्यासाठी पुढे. चला पटपट चला पुढे. या ठिकाणी मागील 1 महिन्यापासून या सर्व यात्रेचं नियोजन आयोजन चालू होतं. त्यामध्ये आमच्या विभागाच्या प्रांताधिकारी मॅडम, तहसीलदार साहेब, तसेच देवडी पोलीस विभागाच्या पोलीस उपअधीक्षक शेंडगे मॅडम, तसेच देवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सोनवणे साहेब यांच्या संयोजन नियोजनातून ही यात्रा पार पडते. आणि त्यात असं खंबीर असं साथ मिळालेले सरपंच, ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून आपण या यात्रा सोहळा पार पडत आहोत. यात्रा सोहळा पार पडत असताना साडेपासून यात्रेला सुरुवात झाली. कसा आपण लावलेला बंदोबस्त अतिशय निर्विघ्न अशी पार पडत होती. काबर सोहळा करावं तेवढं आपलं कौतुक कमीच आहे. वाजंत्रे तिला पडलं का बरं का वाजंत्रे? करंट राहिला म्हणजे करंट. असं करायचं पाहिजे बघा. शंभू महादेवास धार घालण्यासाठी येत आहेत. आपण त्यांचं सर्व शिवभक्तांचं सातारा जिल्हा पोलीस दल, जिल्हाधिकारी सातारा यांच्या वतीनं सर स्वागत. आपणास पोलीस विभागामार्फत दिलेल्या गेलेल्या सूचनांचं आपण पालन करायचं आहे. आपण ज्या ठिकाणी मोबाईल घेऊन सदर हा सोहळा कॅमेऱ्यामध्ये करत आहात त्यावेळेस आपण कुठे बसलो आहे याची आपण खात्री करा. अतिशय निसर्ग असा हा कडा तेवढी का चला आली बघा. हर हर बघा, देखणी अशी कावड, विशाल महाकाय अशी कावड आपण बघतो बघा. शेवरीची कावड. चला लवकर या पटपट.
गेली कवर शेवरीची कवर ओके चला वाजंत्री पुढे जा वाजंत्री वगैरे चला तुमचं काय अडकलं गेलं होतं चला 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 जमाने घ्या काय झालं हा वरती घ्या ओके पाठीमागं व्हायचा तिथनं पंचक्रोशी बसा पंचक्रोशी बसून घ्या पाठीमागं धरून बसून घ्या पंचक्रोशी आपले जवान सर खालची वरती घ्या बघा अतिशय छान असं सह्याद्री ट्रेकरचं काम रस्ता मोकळा ठेवा त्यांना रस्ता मोकळा द्या चला इथं काढा समोर सगळे काढा ते ट्रेकरवर घे चला पाठीमागे गर्दी करू नका तिथे समोर घाटाच्या समोर येणार गर्दी करू नका तिथं मागे चला चला
माझ्या कावडी घाटाला लागलेल्या आहेत. घाटाच्या पहिल्या टप्प्यावरती मला वाटते माझ्या माहितीप्रमाणे खळद पंचकोशीची कावड लागलेली आहे. तेली भुतोजी महाराज खळद पंचक्रोशी. चला या इथल्या कावडी कुरबावीची कावड. चला घ्यावरती काय झालंय. चला घ्या. हर 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 वाजवा वाजंत्रे. अतिशय सुंदर देखना सोहळा आपल्या मोबाईलमध्ये घेत असताना, मोबाईलमध्ये टिपत असताना आपण कुठे उभं राहिलो याचं भान ठेवा. आपली सुरक्षितता सर्वप्रथम महत्वाची आहे. या ठिकाणी आलेल्या सर्व शिवभक्तांचं, सर्व कावडप्रेमी धारकांचं सातारा जिल्हा पोलीस दल दहिवडी विभाग, दहिवडी पोलीस स्टेशनच्या वतीने सरचे स्वागत. आपण या ठिकाणी पाहू शकता मानवी साखळीने तसेच दोरखंडाच्या सहाय्याने या पुणे जिल्हा, सोलापूर जिल्हा येथील या सर्व कावडी सासवड, पुरंदर, इंदापूर, पुणे, बारामती दौंड विभागातून येणाऱ्या या मार्गे येणाऱ्या या सर्व कावडी सर्वांना विनंती आहे. आपल्याकडे आलेल्या लहान मुलांना, महिला मंडळांना कृपया प्राधान्य द्या. त्यांना सर्वप्रथम वरती घ्या. हे समोर थांबू नका रे वरती आलेले. सर्व वरती येता. इथं का थांबलाय. हे चंद्रावरती तुम्ही वरती येते बरोबर. चला वरती या. चला वरती या तुम्ही. चला लवकर वरती. चला वरती या. या ठिकाणी आपण पाहत आहात की साखळी दोरखंडाच्या सहाय्याने अतिशय भल्या मोठ्या कावडी या ठिकाणी मानाची कावड, बेलसरची कावड आता घाटाच्या अंतिम टप्प्यात चढत आहे. बेलसरकर हात वर करा. बेलसरकर सगळे हात वर करा. हर 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 हर. बघा झटक्यात आली माझ्यावर कावड. झटक्यात हा कणखणीत अतिशय रोमांचक असा सोहळा, सुंदर असा सोहळा आपण या ठिकाणी पाहत आहात. जोधपूर असा सोहळा. या यात्रेत सर्वच विभागाकडून अतिशय सुंदर असं नियोजन झालेलं आहे. सर्व माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय पोलीस अधीक्षक साहेब, माननीय शिव मॅडम तसेच एमएसएमई विभाग, आरोग्य विभाग, सर्व विभागाने या यात्रेचं पूर्ण नियोजन अतिशय सुंदर केलं. आपल्या शिखर शिंगणापूर ग्रामपंचायत यांच्या सहाय्याने, सर्वांच्या सहकार्याने ही यात्रा पार पडते. शेवटच्या टप्प्यात आलेली यात्रा आज चैत्र शुद्ध बारस म्हणजे संत श्री तेली भुतोजी बुवा यांच्या कावडीतून आलेल्या करा नदीच्या पाण्याने महादेवाला अभिषेक घालून या यात्रेची सांगता होते. चला बेलसरकर घ्या लवकर. माग नंबर लागले. चला लवकर. कणखणीत चला. तोंडाला थांबू नका इथं कोणी. पाठीमागं सरा इथं. या ठिकाणी ग्रामपंचायत शिंगणापूरच्या कर्तव्यदक्ष सरपंच शिंदे मॅडम यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे आपलं सरचे स्वागत.
अतिशय घोषणा सोहळा कॅमेऱ्यामध्ये आपण काही करत असताना आपल्या सुरक्षेची काळजी घ्या. आपण सुरक्षित आहोत का हे सर्वप्रथम बघा. आपण कुठे उभा आहोत हे सर्वप्रथम बघा. चला वाजंत्री शांत राहू नका तुम्ही. चला बेलसर का हात वर करा. हर हर शिव पार्वती पते हर हर. चला घ्या लवकर. बेलसर मुख्य मानकरी बेलसरकर. एक नंबर मुख्य मानकरी बेलसरकर. सर्वांनी एकत्र करा. शिव पार्वती पते हर 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 हर. मानाचा कावडेचा हा रस्त्याचा सोहळा या ठिकाणी मुख्य मानकरी असलेली बेलसरची कावड शेवटच्या टप्प्यावर लागलेली आहे. गोरखंडाच्या सहाय्याने वरती येणारी येस माइटसाठी संजय चांदगुडे, पुणे. 3.5 शक्तिपीठापैकी आद्यपीठ समजल्या जाणाऱ्या सप्तशृंगगडावरती अनेक वर्षाची परंपरा असलेले कीर्तिध्वजाबद्दल कळवण पोलिसांना दरेगाव येथील गवळी परिवार यांनी निवेदन दिले आहे. मागे काही दिवसापासून अनेक दैनिकांमध्ये शिरपूर येथून कीर्तिध्वज सप्तशृंगगडावर फडकवणार असे मथळात बातमी आल्यानंतर सप्तशृंगी निवासीने देवी ग्रामपंचायत, सप्तशृंगीगड व दरेगाव येथील गवळी पाटील यांनी कळवण तहसीलदार व पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सप्तशृंगीगडावर आमच्या अनेक पिढ्यापासून कीर्तिध्वजाची परंपरा ही कायम असून तो कीर्तिध्वज आम्हीच फडकवणार व कीर्तिध्वजाबद्दल ज्यांनी अफवा पसरवल्या त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी ग्रामपंचायत सप्तशृंगगड व दरेगाव येथील गवळी पाटील यांनी केली आहे. नमस्कार, येस मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आता चैत्र उत्सव सुरू असल्याने झेंड्याचा वाद हा प्रामुख्याने पुढे आलेला आहे. शिरपूरवाले म्हणतात आम्ही 29 वर्षापासून झेंडा लावतो आणि गवळी परिवार त्याच्यावरती संतप्त होऊन ते म्हणतात की आमचे आजा पंजा खापर पंजा म्हणजे पिढ्यानं पिढ्या चालणारा हा ध्वजाचा आमचा मान आहे आणि आम्ही मानकरी आहोत. ज्यांनी झेंडा लावण्याची बदनामी केली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. बाबा, आता तुम्ही किती वर्षापासून झेंडा लावता? आम्ही म्हणजे जसे मी जनता झालो आपले 10वी शाळा त्याच्यावर सुरुवात आपल्या हाताने. कधीपासून झेंडा लावताय? आता किती लहान होतो त्याच्यावर. बर, लहान तेव्हापासून झेंडा लावताय? हो, आणि आजोबांपासून म्हणजे त्यांनी आम्हाला हे मार्गदर्शन दावलेलं आहे. म्हणजे तुमच्या म्हणजे घराण्यातच देवी आलेली आहे. बरं भाऊ, आता तुम्ही झेंडा लावायला जातात, एकंदरीत काय सांगाल? आता म्हणतात शिरपूरवाले म्हणतात की आम्ही 29 वर्षापासून झेंडा लावतो. नेमका झेंडाचा मानकरी कोण? झेंड्याचा मानकरी आम्ही गवळी परिवारच आहे ना, आम्हीच आहेत. हे आमच्या आजापंजापासूनच चालत आलेलं आहे ना, आम्हीच यापुढे चालवतो. हे अशीच आम्ही परंपरा चालू ठेवणार आहे. पण आता ते म्हणतायत, आता तुम्ही आज ट्रस्टमध्ये गेली होती, ग्रामपंचायतीने ठराव केला आहे, तुम्ही काय मागणी केली? मग आम्ही मागणी केली का अशी अफवा पसरवू नये ना, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा ना. ते जर आम्ही जर परंपरेनुसार लावून राहिलो तर आमच्याच घराण्यात मान आहे हा. त्यांनी असं अफवा पसरवू नये. ट्रस्टने काय सांगितलं? ते बोलले त्यांना गुन्हा दाखल करा ना. त्यांनी पत्र काढला. गवळी परिवार आहेत बुवा ध्वजाच्या मानकरी. ग्रामपंचायतीने पत्र काढला, ट्रस्टीने पत्र दिला का ध्वजाच्या मानकरी फक्त आणि फक्त दरेगावचे गवळी परिवारच आहेत. तुम्ही गडावर कोणाला भेटले? आम्ही दावतोंडे साहेबला भेटलो तिथे ट्रस्टी ऑफिस. त्यांनी पण हेच जर आता आम्ही भाषण केला त्यांनी पण हेच ते सांगून राहिले का आमचेच मानकरी गवळी परिवार आहे.
परंपरा म्हणून हे शिरपूरवाल्या चौधरीनी आफा उडवली आहे हे 3 वर्षापासून त्यांनी. मग एवढे दिवस जर हा होता तर हा जिवंत होता की मेला होता, मग आता काय हा बायबंद झाला का आमचा गवळी परिवारचा? याच्यावर गुन्हा दाखल करवा करतो सरकारने माफी. आणि आता तुम्ही गुन्हा दाखल करण्याची मागणी करताय, परंतु आता हा जो झेंडा आहे हा झेंडा लावायला तुम्ही जाल का? हो हो, आमचा मान आहे, आम्ही जाणारच. कारण की आईचा ध्वज येतो, तो ध्वज लागल्याच गेल्या पाहिजे. तो रस्ता तुम्हालाच फक्त त्यांना माहिती आहे. आई भगवती घेऊन जाते आम्हाला. म्हणजे आपण पाहू शकतो की झेंड्याचा मान जो आहे हा दरेगाव येथील गवळी कुटुंबांचा पिढ्याचा मान असून या ठिकाणी कोणीही अफवा पसरू नये अशी मागणी गवळी परिवाराने केली आहे. माझे नाव सोमनाथ एकनाथ गवळे, राहणार दरेगाव, तालुका कळवण, जिल्हा नाशिक. आम्ही ध्वजाचे गवळे परिवार मानकरी. हे आमची 500 वर्षांची परंपरा. जशी आई भगवती प्रगट झाली तसं आमचं हे गवळे कुटुंबाला ध्वजाचा मान आहे. तरी हे शेकडो वर्षांची परंपरा आहे, ती अशीच चालत राहणार. यापुढे बी आम्ही अशीच चालू ठेवणार. आमचे गवळे घराण्यात हा मान आहे. जे काही शिरपूरकरांनी अफवा पसरवली त्या शिरपूरकरांवर तात्काळ त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे व आमचे गवळे कुटुंबाकडून हा ध्वज लावल्याच जातो. ते म्हणता का आम्ही ध्वज लावतो, हे त्यांनी तात्काळ हे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा ही नम्र विनंती. मला आमचे पिढून पिढ्याला आजा पंजा गेले. आता तसेच वडील आम्ही हे परंपरेनुसार आम्ही काम करत असतो. त्यांना ध्वजाचा बदल त्यांना तर रस्ता नाही माहीत, पण कोणीच जाऊ शकत नाही त्या डोंगरावर आई भगवतीच्या. जो गेला तो येणार नाही परत. आई भगवतीची छाया आहे ती. एकनाथ लक्ष्मण गवळे, दरेगावचे पोलीस पाटील मी, मानकरी. झेंड्याचे निशाण हे आफा शिरपूरवाल्यांनी उडवलेले आहे म्हणून आमची जहागिरी आहे तिथं लावायची. मानकरी आहेत म्हणून आम्ही काही कोणाचा बांधेल नाही. जय भगवती. येस मराठीसाठी शामराव सोनोने, वणी. अशाच प्रकारे ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.